म्हटलं की घरामध्ये धुळीचं साम्राज्य वाढतच जातं आणि ही धूळ साफ करण्यासाठी जर आपल्याकडे योग्य टूल्स नसतील तर मात्र घरातली ही सगळी धूळ वाढतच जाते आणि त्याचा नंतर आपल्यालाच त्रास होतो. मग आता ही सगळी धूळ व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी कोणते टूल्स उपयोगी येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त उपयोगी येणारं टूल म्हणजे मॉपर. मग आता मॉपर दोन प्रकारचे येतात, ते म्हणजे असा हा गोल मॉप किंवा मग असा हा फ्लॅट मॉप. तर मला सांगा, तुम्ही कोणता मॉप वापरता, गोल मॉप की फ्लॅट मॉप? मला तरी असं वाटतं की या दोन्ही मॉप मध्ये फ्लॅट मॉपच जास्त सोयीस्कर आहे आणि याने आपलं घर जास्त स्वच्छ होतं. कसं? तर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार असे हे गोल मॉप प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि पहा, हे कोपरे असे काळे होतात. सगळी जी धूळ असते ती कोपऱ्यामध्ये साठून बसते आणि मग घराचे कोपरे काळे दिसायला लागतात. पण त्याऐवजी जर फ्लॅट मॉप वापरला तर हा मॉप अगदी घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचतो. पहा, त्याचा आकारच असा असल्यामुळे अगदी लाईननी व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करता येतं, कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत देखील स्वच्छ होतं. शिवाय ज्यावेळेस आपण फरशी मॉप करतो त्यावेळेस जी धूळ असते ना, ती धूळ पहा अशी व्यवस्थित एका जागी गोळा होते. आता जसं जसं मी मॉपिंग करते तशी तशी ची धूळ तुम्हाला पुढे सरकताना दिसत असेल, तर पहा अशी व्यवस्थित धूळ या मॉपमुळे एका जागी कलेक्ट होते. अशा प्रकारे फ्लोअर तर व्यवस्थित स्वच्छ होतातच, पण शिवाय आपल्या घरामध्ये जे उंच कॅबिनेट्स असतात तिथे देखील हा मॉप व्यवस्थित पोहोचतो. हा मोस्टली चौकोनीच आपले असे कॅबिनेट्स असतात आणि या फ्लॅट मॉपचा आकार देखील तसाच आहे, आयताकृती. त्यामुळे तिथे देखील संपूर्ण सरफेस हा मॉप कॅप्चर करतो आणि व्यवस्थित तिथली स्वच्छता होते. त्यामुळे मला असं वाटतं फ्लॅट मॉप हा योग्य आहे. आता या मॉप बरोबर देखील हे जे काही मॉपिंगचे स्पॉन्ज आहेत ते देखील 4 येतात आणि इझिली आपल्याला ते इन्स्टॉल करता येतात. याला खाली एक असा वेल्क्रो सुद्धा दिलेला आहे आणि साइड्सला थोडीशी अटॅचमेंट सुद्धा आहे. त्यामध्ये आपण हे व्यवस्थित मॉप बसवू शकतो. आता याची बकेट बकेट देखील अगदी वेगळी आहे. म्हणजे यामध्ये ड्राय आणि वॉश असे 2 सेपरेट कंपार्टमेंट आहेत. वॉशमध्ये फक्त आपल्याला पाणी घ्यायचंय आणि स्वच्छ केल्यानंतर हा ज्यावेळेस मॉप असा खराब होतो त्यावेळेस वॉशमध्ये डीप करायचा. पूर्ण ती घाण त्या पाण्यामध्ये जाते आणि दुसऱ्या साइडला तो ड्राय करायचा आहे. यामुळे प्रत्येक वेळेस क्लीनिंग करताना आपल्याला अगदी स्वच्छ मॉपच मिळतो आणि हा मॉप 360 डिग्री रोटेट होतो. त्यामुळे अगदी कोणत्याही ठिकाणी व्यवस्थित पोहोचतो आणि आपलं क्लीनिंग हे इझी होऊन जातं. मी तरी हा फ्लॅट मॉप वापरणंच पसंत करते. तुम्ही कोणता मॉप वापरता आणि तुम्हाला कोणता मॉप जास्त इफेक्टिव्ह वाटतो हे मला कमेंट करून जरूर सांगा. आजकाल प्रत्येक घरात अशा स्लायडिंग विंडोज असतात आणि स्लायडिंग विंडोजचे जे चॅनल्स असतात खाली, तर त्यामध्ये प्रचंड धूळ जाऊन बसते आणि ही धूळ साफ करणं मात्र फार कठीण होऊन जातं. तर त्यासाठी आज मी एक परफेक्ट टूल शेअर करणार आहे. स्लायडिंग चॅनलसाठी बरेचसे वेगवेगळे टूल्स मिळतात, पण हे आता मी तुम्हाला जे ब्रश दाखवणार आहेत ना, ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहेत असं मला वाटतं. तर पहा, असा एक ब्रश आहे. तर या ब्रशच्या साहाय्याने आपण काय करायचंय की यामध्ये अडकलेली जी काही धूळ असेल किंवा कचरा असेल तो पहा याने व्यवस्थित स्वच्छ होतो. अगदी व्यवस्थित त्या चॅनलमध्ये बसेल अशा पद्धतीचाच हा ब्रश आहे. तर पहा, मी सगळी धूळ याने अशी एकत्र करून घेतलेली आहे. आता ही एकत्र केलेली धूळ तुमच्याकडे जर व्हॅक्यूम क्लीनर असेल तर व्हॅक्युमिंगने लगेचच क्लीन होईल किंवा याच ब्रश बरोबर ही वेगळीच अटॅचमेंट दिलेली आहे, ज्यामध्ये ही अशी धूळ कलेक्ट करायची आणि बाहेर पेपरवरती काढून घ्यायची. पहा, अशा पद्धतीने धूळ तर आपली सगळी निघून जाते. आता निघाल्यानंतर आपल्याला हे चॅनल्स पाण्याने स्वच्छ करायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं, हा जो दुसरा ब्रश दिलेला आहे तो फक्त पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि त्याच्या साहाय्याने पहा असे हे चॅनल्स मधून हा ब्रश फिरवायचा आहे. तर आता हा ब्रश फिरवल्यानंतर पुन्हा तो खराब होणार आहे. तर फक्त पाण्याखाली धरला ना की तो ब्रश लगेच स्वच्छ देखील होतो. पहा, मी फक्त पाण्याखाली धरलाय, संपूर्ण माती याच्यावरची निघून गेलेली आहे. आता पुन्हा एकदा 1, 2, 3 किंवा अगदी 4 वेळा हा ब्रश फक्त असा फिरवून घ्या. जी काही सगळी माती यातली असेल ना, ती स्वच्छ होऊन जाईल आणि आपले स्लायडिंगचे चॅनल अगदी पांढरे शुभ्र स्वच्छ होतात. खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्याकडेही चॅनल्स असे खराब होत असतील ना, तर असे हे 2 ब्रश नक्की वापरून पहा. आता आजकाल सगळ्याच घरात अशा मोठ्या-मोठ्या ग्लासच्या विंडो असतात आणि त्याच्या बाहेरची साईड जर तुम्ही पाहिली ना, तर पहा अशी धुळीने माखलेली असते. उन्हाळ्यात खूप वारं येतं आणि ही सगळी धूळ त्यावर चिटकून बसते. तर त्यासाठी असा हा दुसरा इफेक्टिव्ह ब्रश. तर याला पुढे स्पॉन्ज आहे
आणि पाठीमागे वायपर आहे. तर हा मी फक्त एक साबणाच्या पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि या स्पॉन्जच्या साहाय्याने आता ही जी ग्लास आहे ती संपूर्ण घासून घ्यायची. इतका मस्त स्पॉन्ज आहे ना हा, की अगदी काहीही जोर न लावता हलक्या हाताने जरी घातलं ना, तरीही बाहेर चिकटलेली जी धूळ आहे ना, ती सगळी स्वच्छ होते. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता ब्रश दाखवते ना, ते कॉम्बोमध्ये येतात. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही चेकआउट करा. हे तिन्ही ब्रश तुम्हाला कॉम्बो पॅकमध्ये मिळतील. आणि जर ब्रशनी स्वच्छ केल्यानंतर मागे जो वायपर आहे, त्या वायपरच्या साहाय्याने फक्त पहा हे असं वाइप करून घ्यायचं. हवं असेल तर पाणी टाका स्वच्छ आणि मग नंतर वाइप करून घ्या. पहा अगदी ग्लास चकाचक काही वेळातच ग्लास स्वच्छ. घरामध्ये अशी उंच ठिकाणी भरपूर असतात जिथे धूळ जाऊन बसते, पण ती स्वच्छ करण्यासाठी आपला हात मात्र पोहोचत नाही. तर त्यासाठी हा पहा असा मॉपिंग ब्रश, ज्याला मायक्रोफायबर क्लॉथ आहे पुढे, तो फार उपयोगी पडतो. असा आपल्याला कसाही तो बेंड करता येतो, म्हणजे जिथली स्वच्छता करायची त्याप्रमाणे पहा हा असा बेंड होतो. आता हा ब्रश मोस्टली मी वापरते फॅन स्वच्छ करण्यासाठी. एकदम व्यवस्थित मायक्रोफायबर क्लॉथ असल्यामुळे फॅनवरची धूळ निघून जाते. हां, पण एवढं मात्र आहे, फॅनला जर एकदम अशी चिकट धूळ लागली असेल ना, तर ती मात्र याने एवढीशी स्वच्छ होत नाही. पण हां, दर आठवड्याला जर तुम्ही अशा पद्धतीने या ब्रशने फॅन स्वच्छ केला ना, तर त्यावर धूळ साठणारच नाही आणि ती लगेच स्वच्छ होईल. आणि त्याचबरोबर हे असं जे काही कॅबिनेट्सच्या वरची जागा असते, ती देखील याने अगदी छान स्वच्छ होते. तर हा असा एक ब्रश आपल्याकडे असेल ना, तर आपले घरातले फॅन नेहमीच स्वच्छ राहतील. वेगवेगळ्या सरफेसवरची धूळ स्वच्छ करण्यासाठी आपण मायक्रोफायबर क्लॉथ वापरतो. पण तुम्ही कधी असा मॅजिक क्लिनिंग क्लॉथ वापरून पाहिलाय का हो? नसेल वापरला तर मी सांगते, म्हणून एकदा जरूर ट्राय करून पहा. आता हा क्लॉथ वापरताना शक्यतो आपल्याला कोणत्याही डिटर्जंटची गरज पडणार नाही. हा क्लॉथच आपलं काम करतो. तर पहा माझ्या या टाईल्सवरती खूप असं तेलाचे डाग उडले होते. तर ते अगदी ड्राय झाले होते. पण याच्या साहाय्याने एकदम झटपट अगदी पहिल्याच वाईपमध्ये हे सगळे निघून गेले आणि फरशी किंवा टाईल्स एकदम पांढरी शुभ्र झाली. तसंच या कॅबिनेट्सवरती देखील असे तेलकट डाग उडतात, कारण माझ्या गॅसच्या वरतीच हा कॅबिनेट आहे. तर तो देखील याच्या साहाय्याने खूप स्वच्छ होतो. ग्लास जे असतात ना, त्याच्यावरती पहा असे छोटे-छोटे असे स्पॉट सारखे उमटतात, कारण आपण तिथे पाणी वगैरे उडतं वॉश बेसिन जवळ तो ग्लास असल्यामुळे. तर या क्लॉथच्या साहाय्याने हे छान स्वच्छ होतं. एक डाग देखील आपल्या ग्लासवरती राहत नाही. ग्लासेससाठी तर मला हा जो काही मॅजिक क्लॉथ आहे तो फार आवडला. त्याचबरोबर बरेचसे आपल्या घरातले अप्लायन्सेस असतात, त्यावरती धूळ बसते, तेलकट, चिकट थर असतो किंवा आपला सारखा हात लागून खराब झालेले असतात. तर हे असे सगळे अप्लायन्सेस याच्या साहाय्याने मस्त स्वच्छ होतात. एका पॅकेटमध्ये 4 ते 5 हे मॅजिक क्लिनिंग क्लॉथ येतात. तर मी बऱ्याचशा वस्तू स्वच्छ करण्यासाठी असे वेगवेगळे क्लॉथ ठेवलेले आहेत. म्हणजे कॅबिनेटसाठी वेगळे, किचन ओट्यासाठी वेगळे, किंवा जो माझ्या किचनमध्ये हा पलीकडचा जो कर्टन आहे, वुडन कर्टन आहे, तो देखील मी याच्या सहाय्याने स्वच्छ करते. म्हणजे थोडंसं व्हॅक्यूमिंग करून घेते आणि मग नंतर अगदी जी चिकटलेली धूळ असते ती देखील याच्या सहाय्याने स्वच्छ करते. म्हणजे हा एवढा क्लॉथ मला उपयोगी पडतो ना, की डिटर्जंट न वापरता सुद्धा माझं घर अगदी छान स्वच्छ होतं. आणि रियुजेबल आहे, वॉशेबल आहे. त्यामुळे आपण एकच क्लॉथ अगदी बरेचसे दिवस वापरू शकतो. फक्त पाण्याखाली धरायचं आणि थोडंसं चोळायचं. याच्यावरती चिकटलेली जी धूळ असेल, तेलकट काही थर असेल, तर तो सगळा निघून जातो. किंवा तुम्ही मशीन वॉश देखील हा क्लॉथ करू शकता. अजिबात खराब होणार नाही. या एका पॅकेटमध्ये आपल्याला हे असे बरेचसे क्लॉथ सापडतात. पहा साईजही मोठी आहे आणि एका पॅकेटमध्ये 5 आपल्याला मिळतात. वॉशेबल आहेत, रियुजेबल आहेत आणि जास्तीत जास्त दिवस टिकतात सुद्धा. मैत्रिणींनो, उन्हाळ्यात आपल्या घरात येणारी धूळ स्वच्छ करण्यासाठी आज अगदी थोडेसे पण इफेक्टिव्ह टूल्स मी तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला यापैकी कोणतं टूल जास्त इफेक्टिव्ह वाटलं मला जरूर कॉमेंट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बऱ्याच जणी मला माझ्या ड्रेसच्या लिंक्स देखील विचारत असतात. तर हा टॉप देखील मी खास उन्हाळ्यासाठी घेतलेला आहे. कॉटनचा आहे. ब्रिदेबल कापड आहे. कलर कॉम्बिनेशन सुद्धा अगदी उत्तम. म्हणजे याच्यावरती जे वर्क केलेलं आहे ना, ते अप्रतिम आहे. एकदम उठून दिसतंय हे वर्क आणि यावरती
व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलरची लेगिन्स जर घातली ना तर खूप छान हा टॉप दिसतो. तुम्हाला जर आवडला असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.